सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 62 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्याल. आता शशीनं ॲडव्होकेट सत्तारच्या सणसणीत कानाखाली दिली. ते खाली पडले आणि हे सगळं बघून रविशेठ चकितच झाले आणि काय बोलावं त्यांना कळेना. आणि तरीही ॲडव्होकेट सत्तार गालाला हात लावून चोर तो चोर वर शिरजोर असं दाखवत म्हणाले, ही काय बदतमीजी आहे. माझ्या घरात येऊन आर यू सिली बॉय, माझ्यासारख्या नामांकित वकिलासोबत तू असा दुर्व्यवहार करतो, हे तुला महागात पडेल. आणि शशी म्हणाला, महागात तर तुला पडणार, तेही असं तसं नाही तर फार महागात पडणार. आणि ॲडव्होकेट सत्तार म्हणाले, तू माझ्यावर जे आरोप करतोस ना की मी चहात विष मिसळलं ते फार चुकीचे आहेत. शशी म्हणाला, हो का, मग तुम्ही चहा का फेकून दिलात? तुम्ही तो चहा का पिला नाही? आणि ॲडव्होकेट सत्तार वैतागून म्हणाले, एकच टेस्ट मी किती वेळा द्यायची? रविशेठ हा मुलगा आम्हाला व्यवस्थित वाटतच नाही. हा तुमचे मित्र तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतोय. रविशेठ आता वैतागले आणि काय खरं काय खोटं त्यांना कळेना. आणि ते शशीला म्हणाले, अजित, कशावरून तू खरं बोलतोस बेटा? सत्तार साहेब असं करणार नाहीत. त्यांची आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. आणि इतक्यात ॲडव्होकेट सत्तारची आवडती मांजर तिथं आली आणि तिनं तो चहा चाटला आणि काही वेळातच जाग्यावर 4 पाय वर करून पडली आणि ती मेली. आणि हे बघून सगळे चाट पडले. आणि रविशेठ अविश्वासानं सत्तारकडे बघत होते आणि सत्तार मान खाली घालून उभा होता, कारण इथल्या इथे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं होतं. आणि मग रविशेठ त्याच्यावर नजर रोखून त्याच्याकडे येत असतानाच ॲडव्होकेट सत्तारनं त्याचा हात त्याच्या कोटाच्या खिशाकडे नेला आणि खिशातून पिस्तूल काढणार इतक्यात शशीनं त्याच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतलं आणि त्याच्याच डोक्याला लावलं. आणि रविशेठने सत्तारच्या कानाखाली ठेवून दिली आणि म्हणाले, माझ्याशी दगाबाजी? माझ्याशी? तेही स्वतःच्या घरी बोलवून? इतकी तुझी हिंमत वाढली? तुला कायद्याचं ज्ञान आहे म्हणून आम्ही तुझं ऐकतो आणि तू आमच्या जीवावर उठतो. पण आता तुझी खैर नाही. चल बोल, हा कोणाचा प्लॅन होता? तरीही सत्तार काही बोलतच नव्हता, फक्त हात जोडून उभा होता. आणि रविशेठ शशीकडे बघून कोरड्या स्वरात म्हणाले, अजित, शूट हिम. याच्यावर टाईम वेस्ट करायला आपल्याकडे तितका टाईम नाही. आपण स्वतः शोधून काढू की तो कोण आहे. ते जास्त अवघड नाही. आपल्याला ते पटकन समजेल की कुणी माझी सुपारी दिली. पण याला आधी संपव. आणि शशीने आता बंदुकीचा चाप ओढला तसा ॲडव्होकेट सत्तार घाबरला आणि रविशेठच्या पायात पडून पोपटासारखं बोलत म्हणाला, माफ करा, मला पैसे दिले होते हे विष तुम्हाला घालून मारण्यासाठी. मांडवली वगैरेचा प्रस्ताव हे नाटक होतं. आणि आता मात्र रविशेठ चिडले आणि तसंच सत्तारला लाथानं बाजूला ढकलला आणि म्हणाले, दगाबाज, गोड गोड बोलून तू माझा काटा काढायला निघाला होतास? आता हा विष टाकलेला चहा तुला प्यावाच लागेल. असं म्हणून त्याच्या खिशातून विषाची बाटली घेतली आणि त्याच्या चहामध्ये विष टाकलं. आणि ॲडव्होकेट सत्तार घाबरला आणि वारंवार रविशेठच्या पायात पडून रहेम रहेम असं म्हणायचा आणि माफी करा, चूक झाली, मी त्या सगळ्यांची नावं तुम्हाला सांगतो असं म्हणायचा. आणि पोपटासारखा बोलायला लागला तो. आता त्यानं सगळं कबूल केलं असलं तरी शशीचा राग अजूनही गेला नव्हता. आणि त्यानं तो चहा त्याला प्यायला लावलाच आणि त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली. इतक्यात त्याची बायको रडत रडत आली, पाया पडायला लागली आणि पदर पसरून त्याच्या प्राणाची भीक मागत म्हणाली, रहम करो शेठजी, माफ़ कर दो. इनकी गलती की सज़ा मुझे और मेरे बच्चों को मत दो. आपको खुदा का वास्ता, आपके भी बाल बच्चे होंगे, उनको मेरी दुआ लगेगी. असं म्हणून ती रडत होती.
तरीही शशी ऐकत नव्हता आणि तो बंदुकीचा खटका ओढणार इतक्यात रविशेठने त्याच्या हातातली बंदूक बाजूला वळवली. वर तिचं तोंड केलं आणि ती गोळी हॉलमध्ये मधोमध असलेल्या काचेच्या झुंबरवर लागली आणि ते झुंबर खाली पडून मोठा आवाज झाला. तशी त्याची बायको जोरात किंचाळली. आणि आता सत्तारला वाटलं की आता आपण मेलो. क्षणभर त्याला काही कळेना की आपण नक्की आपल्या घरात आहोत की स्वर्गात. पण काही वेळानं त्याला जाणवलं की आपण जिवंत आहे. आणि त्यानं पुन्हा रविशेठचे पाय पकडले आणि अश्रू गाळू लागला. आणि यापुढे अशी चूक होणार नाही असं म्हणाला. मग रविशेठने खूप रागात पुन्हा ॲडव्होकेटच्या कानाखाली दिली आणि म्हणाले, यापुढे माझं नाव घेतलं तर याद राख. चल अजित, असं म्हणून ते निघून आले. मग शशीने गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि म्हणाला, बाबा त्याला वाचवायची काय गरज होती? आस्तींचा साप आहे तो, वाचला तर पुन्हा डसणार. आणि रविशेठ म्हणाले, अजित त्याची बायको मध्ये आली म्हणून तो वाचला. तिने दिलेला दुवा माझ्या मुलांना लागणार होता, म्हणजेच तुला. तसं शशीनं त्यांच्याकडे चमकून बघितलं आणि म्हणाला, बाबा तुम्ही किती वेळा मला तुमच्या प्रेमात पडणार आहात? आणि रविशेठ हसून म्हणाले, बरखुरदार, आता माझ्या प्रेमात नाही तर एखादा चंद्राचा तुकडा शोधून त्याच्या प्रेमात पडण्याचे दिवस आहेत. तसं शशीनं त्यांच्याकडे डोळे वटारून नाक फुगवून पाहिलं आणि म्हणाला, बाबा सोडा ना तो विषय, आय एम नॉट इंटरेस्टेड. आणि रविशेठ म्हणाले, यू आर नॉट इंटरेस्टेड, बट मला आणि तुझ्या मला इंटरेस्ट घ्यावा लागेल. अजित, योग्य वेळी योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत बेटा आपल्या आयुष्यामध्ये. तुला ही मुलगी नाही तर नाही, पण इतर कोणासोबत तरी लग्न करावंच लागेल. आणि मी उद्याच बोलावतोय तिला. माझ्या ओळखीतली ती मुलगी एक आहे, तुला म्हटलं होतं की नाही, तिला बोलावतोय आणि तू सुद्धा ये आणि तिला बघ. आपल्या घरीच येणार आहे ती. बघण्याचा कार्यक्रमसुद्धा आपल्या घरीच होईल. आणि आता शशी पुन्हा विषय टाळत म्हणाला, बाबा इतकी काय घाई आहे? आणि माझं तुमच्यावरून लक्ष हटेल असं मला काहीच करायचं नाही. हल्ली तुम्ही तर डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवता. आज काही झालं असतं तर? आणि मला बिलकुल विश्वास नव्हता त्या ॲडव्होकेटवर. लोंबडी होता साला. आणि रविशेठ हसून म्हणाले, माझा वाघ माझ्यासोबत होता म्हणून मला चिंता नव्हती कशाची. अजित, आय थिंक यू आर फुल रेडी. तू खूप हुशार आहेस आणि हे सगळं सांभाळायला सक्षम आहेस. पण तुझ्यावर हा सगळा भार टाकण्याआधी मला तुझे 2चे 4 हात करायचे आहेत. थोडीशी लाईफ एन्जॉय कर आणि मग सगळं सांभाळ. तरीही शशी म्हणाला, नाही बाबा, हे सगळं तुम्ही सांभाळायचं, मी फक्त तुमच्या गायडन्सखाली काम करणार. असं बोलत बोलत ते आता घरी आले. आणि इकडं ॲडव्होकेट सत्तारनं ते दोघे निघताच स्वतःला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि वाचला त्याचा जीव. मग घरी येऊन शशीनं देवघरात पाहिलं तर अजूनही तो दिवा तसाच तेवत होता. आता शशी आणि रविशेठ बाहेर पडले. तसा तो गेला होता आणि त्याचे प्राण वाचलेच होते ॲडव्होकेट सत्तारचे. आणि रविशेठनं घरात पोहोचून शशी म्हणाला, बाबा आता जाऊ का? आणि रविशेठ हसून म्हणाले, का रे, आजचे दिवस थांब ना. आणि शशी पुन्हा गोंधळात पडला आणि म्हणाला, बाबा खरं सांगू, मी नाही गेलो तर ती मुलगी कुठूनही मला शोधत शोधत इथपर्यंत येईल. आणि आपला दिलीप कुमार आहेच तिला रस्ता दाखवायला. आणि मला जाऊ द्या ना, तिचाही लवकरच निकाल लावतो. आणि रविशेठ म्हणाले, अरे निकाल लावतो काय, मी काय म्हणतो ते ऐक ना, उचल ना तिची जबाबदारी. निकाल लावण्यापेक्षा निकाह करून टाक. आणि आता शशी
तसाच पाठीमागे सरकत सरकत चालत होता आणि हसून मला, नाही बाबा नाही, अजिबात नाही. आणि ती गावंढळ मुलगी तर इम्पॉसिबल, खूप डोकं खाते बाबा. सॉरीला काय म्हणते सारी, आणि ॲक्सिडेंटला काय म्हणते ॲक्टिशन. बाबा, तिला साधा फोन घेता येत नाही आणि तिच्यासोबत लग्न करू का? नो, इट्स नॉट पॉसिबल. आणि रवी शेठ म्हणाले, अच्छा लाव बरं फोन, बघू घेते की नाही, अड्ड्यावरच आहे ना ती. शशी म्हणाला, बाबा कशाला, मी जातो ना. रवी शेठ म्हणाले, लाव फोन, आत्ता लाव. तसा शशीनं नाईलाजाने अड्ड्यावर फोन लावला. आणि चंद्राला आता माहीत झालं होतं फोन कसा उचलायचा, शशीनं शिकवल्यामुळं. आणि मग तिनं फोन घेतला आणि तिकडून खूप मोठ्यानं म्हणाली, हॅलो. तसं शशी खूप चक्रावला तिचं ते हॅलो ऐकून. आणि त्यानं रिसिव्हरवर हातच ठेवला आणि थोडासा आवंडा गिळला. आणि रविशेठ म्हणाले, काय रे, काय झालं, दे बघू फोन, काय म्हणते बघू. तसं शशीनं पटकन फोन ठेवूनच दिला आणि म्हणाला, बाबा अहो काही नाही. ती म्हणते की मला, ती रडते आहे, मला गेलं पाहिजे. आणि रवी शेठ म्हणाले, तुझी आठवण काढून रडते का, मुलगी चांगली आहे रे अजित. आणि शशी म्हणाला, बाबा ती कशीही असू द्या, पण मला कोणाशीच लग्न करायचं नाही. आणि रवी शेठ म्हणाले, पण एक गोष्ट सांग ना, ती बांगडीची काच नक्की कोणाची होती. आणि शशी हसून म्हणाला, तिचीच होती, ती खूप दिवसांपासून माझ्याजवळ आहे. तुम्हाला न सांगता तिला तिच्या गावाला पाठवणार होतो आणि कटवणार होतो, पण ती वेडी मुलगी तुमच्यापर्यंत आलीच आणि लवकरच तिची पण सोय करतो, बाय, असं म्हणून शशी निघाला. आणि शशी आता अड्ड्यावर गेला आणि त्यानं बघितलं तर तिथं चंद्रा नव्हतीच. तो थोडा अस्वस्थ झाला आणि तिला चंद्रा चंद्रा असं म्हणून शोधायला लागला त्या अड्ड्यामध्ये. आणि पाठीमागून अचानक लपून बसलेल्या चंद्रानं त्याला भोक केलं आणि हसायला लागली. आणि दचकून शशीनं तिच्या हाताला पकडलं आणि त्याचा तोल जाऊन दोघेही कॉटवर पडले. आणि आता ती निम्मी अर्धी शशीच्या अंगावर होती. शशी खाली होता आणि ती शशीच्यावर होती. आणि शशी तिच्याकडे टक लावून बघत होता. आणि इतक्यात पाठीमागून बिजली आली आणि तिनं घसा साफ करून दोघांना भानावर आणलं. त्या दोघांना तसं बघून तिला फार वाईट वाटत होतं. आणि या चंद्राला नेमकं कुठेतरी कसं गायब करावं असं तिला वाटायचं. पण जोपर्यंत छोटे शेठ म्हणजे शशी इथे आहे तोपर्यंत हिचं काहीच वाकडं करू शकत नाही मी. बाहेरून जाताना तो शटरला कुलूप लावून जातो ना, आणि हिला आत ठेवतो सेफमध्ये, मग नक्की हिला गायब करावी तरी कशी, असा विचार बिजली करत होती. आणि आता शशीनं चंद्राला मिठीतून सोडली आणि बिजली समोर येऊन चुटकी वाजवत म्हणाला, तुला कळत नाही का गं, आवाज देऊन आत यावं. आणि बिजली चंद्राकडे बघून नाक फुगवून म्हणाली, खूपच नाक डोळे मोडत म्हणाली, का, खूप महत्त्वाचं काम सुरू होतं का, की छोटे शेठ तुम्ही कशात तरी बिझी होता. आणि शशीनं सिगारेट काढली आणि ती पेटवून म्हणाला, तुला त्याच्याशी काय देणं घेणं, काम काय आहे बोल आणि निघ. आणि बिजली झटक्यानं म्हणाली, पांडू आला होता 2 वेळा आणि शटरला कुलूप बघून त्यानं मला विचारलं की तुम्ही कुठे आहात, म्हणून विचारायला आले होते, बाकी काहीच नाही, असं म्हणून ती आली तशी रागात निघून गेली. आणि शशीनं सिगारेटचा झुरका मारत मारत पाठीमागे चंद्राकडे हळूच बघितलं तर तिच्या छातीवरचा पदर थोडा खाली घसरला होता आणि तिची छाती आणि त्याचे 2 उंचवटे त्याला दिसत होते. त्या दोघांच्या आत्ताच्या कॉटवरच्या छेडछाडीनं तिचा पदर खाली आला होता. आणि शशी तिथं गेला, त्यानं ब्लँकेट घेतलं आणि तिच्या अंगावर टाकलं आणि म्हणाला, स्वतःला जरा कवर करत जा, तुला भान असतं का गं तुझ्या कपड्यांचं, नॉनसेन्स. आता मुलगी आली होती म्हणून ठीक, एखादा पुरुष आता आला असता तर अशीच उभा राहिली असती का त्याच्यासमोर. आणि चंद्रानं
त्याच्याकडे तिचे टपोरे डोळे आणखीन मोठे केले आणि गाल फुगवून म्हणाली, मग तू कोण आहेस? पुरुषच आहेस की? आहेस ना पुरुष? असं तिनं शंका घेऊन डबल विचारलं. आणि शशीला पुन्हा तिचा राग आला. सारखी सारखी पुरुष आहे का म्हणून विचारते. आणि त्यानं त्याच्या हातातली सिगारेट खाली फेकली, त्याच्या बोटानं चिरडून टाकली आणि रागारागात तिच्या दिशेनं निघालाच. इतक्यात फोन वाजला आणि तो जाग्यावर थांबला आणि चंद्रा फार घाबरली. आता तो हाणतोय, मारतोय, हाकलून देतोय की गोळी घालतोय याचा अंदाज तिला येईना. आता फोन जास्त वाजायला लागला आणि शशीनं आधी फोन घेतला आणि कोण आहे ते बघितलं आणि म्हणाला हॅलो. आणि समोरून रवी शेठ बोलत होते आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून शशीला धक्काच बसला. आणि आता रवी शेठने काय सांगितलं असेल हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाकी शशी चंद्राची जोडी कशी वाटली ते नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.